कॅनव्हामध्ये जाऊन व्हिडिओ फॉर्मॅट सिलेक्ट करायचा, नंतर ग्रेडियंट्स घ्यायचा, ब्ल्यू कलरचा मी ग्रेडियंट घेत आहे, सेट ॲज बॅकग्राऊंड करायचा, नंतर बर्गर फोटोज आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे, 3 बर्गरचे फोटो मी सिलेक्ट करत आहे. शेपमध्ये जाऊन स्क्वेअर शेप घ्यायचा, शेपचे मी डुप्लिकेट करत आहे, 3 डुप्लिकेट करायचे, त्याचे ट्रान्सपरन्सी कमी करायची शेपची, आणि प्रत्येक बर्गर ग्रुप करून घ्यायचा. शेप बरोबर प्रत्येक बर्गर ग्रुप करायचा आणि ते बरोबर प्लेस करायचे. आता बर्गरवरती ॲनिमेशन अप्लाय करायचे. मधला बर्गर आहे त्याच्यावरती मी स्टॉम्प ॲनिमेशन यूज करत आहे आणि बाकीचे 2 आहेत त्याला मी बेसलाईन हे ॲनिमेशन यूज करत आहे. आता या पेजचं डुप्लिकेट करून घ्यायचं आणि जे बर्गरवरती ॲनिमेशन यूज केले होते तर ते रिमूव्ह करायचे. प्रत्येक बर्गरवरती जाऊन ॲनिमेशन रिमूव्ह करायचं आहे. आता फर्स्ट बर्गर जो आहे तर तो स्लाईडच्या बाहेर प्लेस करायचा, नंतर सेकंड बर्गर प्लेस करायचा आणि थर्ड बर्गरची साईज मोठी करायची. आता या पेजचं आपल्याला डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. बर्गरची साईज स्मॉल करायची आणि ती स्लाईडच्या बाहेर प्लेस करायचं आहे. आता एक बर्गर सिलेक्ट करायचा. आता या बर्गरची साईज स्मॉल करायची आणि जो मिडलवाला बर्गर होता तर तो लेअरमध्ये जाऊन सिलेक्ट करायचा. ट्रान्झिशन ॲप्लाय करायचं आहे. मॅच अँड मूव्ह हे ट्रान्झिशन यूज करायचं आहे. प्रत्येक पेजेसच्या मध्ये मॅच अँड मूव्ह हे ट्रान्झिशन ॲड करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता हा फायनल रिझल्ट. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.